आली आला जोरात आला पुढे इथे इथे हा चल 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 फायनली लाईट हाऊस. आम्ही पोचलो आहोत लाईट हाऊसवर. तर कांदळवन सफारी आणि कायकिंग करून झाली आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत. काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो स्पेशल. पहिले जेवणाचा काळ म्हणजे पब्लिसिटी करायची. पब्लिक सिटी नेहमी असते. पब्लिक सिटी तुम्ही सुट्टीवर आलात आणि तुम्हाला पब्लिक सिटी करायची कामं करायची आहेत तुम्हाला सुट्टीवर येऊन. माणसापेक्षा मोठी जीभ आहे लोकांची इकडे. 6 फुटाचा मी त्यांनी आताच कामं 8 फुटाची माझी जीभ. तुला विचारलं बोलायला. आमचं जेवण झालंय आणि सिद्धी कुत्र्या मांजरांना घाबरते म्हणून उभी राहून जेवते. सगळं मागून आली आपल्याजवळ सगळं खाते. टेबल पाडशील अरे ती आली. तर आता आम्ही चाललो आहोत लाईट हाऊसवर. आचरा गाव माझं असून पण पहिल्यांदा चाललो आहे लाईट हाऊसवर. तर आता निघतच होतो आणि इथे थोडं मळब दिसते. आता काय करायचं, पाऊस आला तर भिजावं लागेल, बाकी काय नाही. पाऊस दिसतो का? चला मजा येणार आहे मला. चला भाई ऍडव्हेंचर करायला आलोय. प्लास्टिक देतोय मामा. फॉईल ते खाली बघ सिमेंट. चला आता गाडीने बोट पर्यंत जातो. सॉरी मला काळूच दिसायला लागला संध्याकाळ सरकार आला पाऊस पुढे. बघ ना चालेल मामा कुठे? मामा येतोय थांब. आता पावसातून बघू पाऊस येतो का. आता आम्ही जेवण जे खाल्लेलं आहे मामीने जे मस्त बनवलेलं नक्कीच विजिट करा. अशाला तफड पॉइंट. मामा बघतोय पावसाचा अंदाज घेतोय. आणि तर गाडीत असं झालं तर चढायला काय वाटणार पण नाही आपल्याला. हा तेच ऍक्च्युली असं वातावरण असलं पाहिजे. आता जाऊ दे ब्लॉग चालू आहे म्हणून. नाहीतर मी तुम्हाला रिअलिटी सांगितली असते. लय आळशी लोक घेऊन आलोय आम्ही. स्वतः आपण स्वतः मी नाही. मी लेट उठलो तरी चालतं. मी झोपलो का दुपारी. आपण किती गेलो फिरायला आता? वाजलेत 4:30. पण असं वाटतंय 7 वाजत आले. सनसेट झाला असं वाटतंय. मेन सनसेट बघायला जाणार तू. दिसला पाहिजे तिथून. पावसाचं वातावरण असं. अरे हा काळो पण झाला मग हे बघ. तर कॅमेरामध्ये जरी उजेड वाटतं. हा दिसतंय बघ. आयुष्या बघ हा ह्याच्यात बघ ना. सोमवारी देवीजीकडून जाऊन मला नाही वाटत संध्याकाळी. भाई मला खतरनाक हे होतं बघ ना. एवढ्याच ह्याच्यात आहे ते. बरोबर. आता जामडोल बेटावर म्हणजे जामडोल आयलँडवर चाललो आम्ही. नको दिदी ड्रिफ्ट मार. चांगलं नाही वाटत. मामा अंदाज घेत चालतोय राजा मामा. बघ हे असं झोपणारे लोक हे सगळं मिस करतात. हा ना. सिद्धीला टोमना होता बाकी काय नाही. मी सनस्क्रीन वगैरे लावली रे. सनच गेलाय. हा हा चल. हा माहित नाही. स्ट्रगल आई शपथ गडगडतंय. बरोबर आलोय टायमाला. पुढे नको जाऊ इकडेच थांब. होय पिशवी आणला हो. आणले. चला त्या बोटीतून आम्ही चाललोय. इकडेच हवा. हा इकडूनच वर चढणार त्या
पॉइंट वरून. तिकडे पडतोय गार हवा येतो ते बघ. आहा मस्त निघालाय टायमिंग. हे आपल्याला बेतलं नाही पाहिजे. मी हा तू व्हिडिओ काढणार आहे ना. काय हे मी बोटीत बसलो नाही कधी. हा नाही बसला तू बोटीत. काय नाही होत, एवढंच जायचं. हा हवा खूप आहे. साहिल घाबरलेला आहे. साहिलला भीती वाटते. साहिल पहिल्यांदा बसतोय. बस 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 पटकन लवकर फास्ट चल. बसला चल चल चल. जरासाठी चुकलं. बंद कर बंद कर. फ्लाईट मोडवर टाक. फ्लाईट मोडवर टाक. ती बघ पडलेली ते बघ धूर दिसतोय तो त्या साईडला. पाऊस येतोय. पाऊस आला. हो इथे थांबायला आहे काय. हा पाऊस आलाय खतरनाक आलाय. वीज पडते का हो अंगावरती ओढी. पाऊस आलाय. जरा उजेडात यायचं होतं आणि काळोख झालाय. आली मी पण होतो फ्रेम मध्ये. कार आहे बॅलन्स. पाऊस आलाय. आला जोरात आला. काय नको करू. जो तरी चालेल. त्याचा नाहीये. पाऊस आलाय. पाऊस भिजला. चल चल चल. हा ए थांब. चल ये पुढे. इथे हा चल चल चल. बाई पाऊस जोरात आला. पाऊस गेला. बाई पाण्याची भीती नाही वाटत आहे, पण या विजेची भीती वाटते. बाकी काय नाही. पावसाची आमच्या बाजूला वीज पडली. तो बॅटरी बदल त्याची आधीच बदलून ठेवूया उगाच. आता वर जाऊ की नाही ते पण नाही माहिती. मग काय नाही. गाडीने गेलो असतो तर फिरून गाडीने गेलो असतो. जाऊ दे. चला पाऊस थांबला तर काढू आधी. हा नीट बाबा. सेफ काय जायचं ना. चल. अरे पायाला वगैरे लागेल म्हणून आम्ही घंटा ओढणार नाही. टाकायचं ते पिश जा. नाही यांनी उघडते ना चावीनी. ते ओढ केलंय. देवा मग तेच होतंय. आता माझी पॅन्ट वरून चल. हो थांब आता झालं इथे उतरूया. चल ना.
पावसाळ्यात मम्मी ट्रेक करायला देत नाही आणि ते स्वतःच्या गावातच ट्रेक करतोय पावसाळ्यात. करवंद कुठे आहे? आता राहू दे, भिजली ती मम्मी. काय तुला करवंद हा ते आता मस्त पावसाळी ट्रेक झाला रे. पावसाळ्यात ट्रेकला जायची गरज नाही. आता सिद्धीला मला येताना आंबे येतोय पण या झाडांमुळे जरा कमी लागतोय. हा प्रथम मी आता काय वाट लागली. बघितलंच असेल कसे आलो. चला बघूया लाईट हाऊस. पाऊस तर गेलाय. इथे काटे खूप आहेत, पूर्ण काट्यांनी भरलेलं आहे. नशीब पावसात पण ट्रॅक घालणार आहे. वांदे हे होणार, स्लीपर घातली आहे. चला चला. मामा फोन करतोय. हॅलो बोल. हां बोल. हो हो वर आहे, म्हणजे पोचलो नाही, चालतोय. पाऊस तर लागतोय पण आम्ही लाईट हाऊस जवळ तरी पोचतोय. आता जवळ दिसायला लागलाय. हां थ्रिलिंग थ्रिलिंग. मला पाऊसच बरं वाटतोय पण जरा मला भीती ही आहे जाताना नको. हां पाऊस नसते जरा पोहोडीने त्या साईडला पोचू दे नीट. ए हां रिकामी पण ती वाऱ्याची काय दुसरं जायला रे. हां फायरिंग चालू आहे माझं. नको नको, तिला थांबायला लागलं असतं पूर्ण. थंडी तर नसती आगली, तिने बरं केलं ना. आलं पोचलं. मी कोविडमध्ये गावी राहिलो ना तिथे 6 महिने. हां तेव्हा तर गारा पडत होते. हां बघ कशी आहे ना तिकडून. हो हां फायनली लाईट हाऊस. लाईट हाऊस वगैरे इथून छोटं वाटतंय रे, तिथून बाबा मोठा वाटतो ना. हाँ मुझे यहाँ पे लाइट हाउस दिख रहा है. क्या आपको लाइट हाउस दिख रहा है? क्या वो मेरे पीछे है? मेरी टीम यहाँ पे आने वाली है. अरे मी डोरा झालेलो, तू बेअर ग्रिल्स होतोय. मी बेअर ग्रिल्स झालेलो ना. ये देखिए बाबू 2 घंटे पहले ही किसी हाथी ने अपना मलमूत्र किया हुआ है. रे मलमूत्र. चला बाई 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 बाई. हे घसरा बोला. हेलो ये हवा बारा भारी आहे.
तर आम्ही पोचलो आहोत लाईट हाऊसवर. म्हणजे हा आहे आडबंदरला आणि तो आहे आचरा बीच. ते काय तिकडे तिकडे सिद्धीला बोलव इथे. हा. आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स. आता तरी हे पाणी शांत आहे, हे बघ दिसतंय. बरं झालं पाऊस गेला. हाय पण मजा आली खरं सांगायचं तर. व्ह्यू बघा व्ह्यू. बाजूला दे म्हटलं जरा खालीच इथे पकडून घे. साहिल हाय कर कुणाला याला हाय त्याला. जय कसं वाटतंय? मस्त म्हणजे गार हवं इकडे मेन म्हणजे. आणि दुसरी पहिला पाऊस. तरी उन्हात टाकलं ना पट पडते. तर हे आहे वर्किंग कंडिशनमध्ये असलेलं आचऱ्याचं लाईट हाऊस. आणि एवढ्या आयुष्यात म्हणजे 25 वर्ष होतील आता. त्या 25 वर्षात पहिल्यांदा लाईट हाऊस बघतोय. त्या साईडून बघायचो समुद्रावर तिकडून, पण पहिल्यांदा एवढं जवळून आलोय. आणि लाईटीची गरज नाही आहे, सोलार आहे. हां सोलारवरच आहे. लाईट हाऊसची लाईट चालू झालेली आहे. तर चला आता खाली उतरायला घेतोय. चला हे लाईट हाऊसच्या आतमधलं सगळं. तर खरं म्हणजे लाईट हाऊसमध्ये येताना आम्हाला अत्यंत भीती वाटली पहिली. कारण मेन म्हणजे पावसाची भीती नाही, विजेची भीती होती. वीज अंगावरती पडायला नको त्याची भीती होती आम्हाला. पण तसं काय झालं नाही आहे देवाच्या कृपेने. लाईट हाऊस सगळे असेच असतात. उतरताना काय वाटत नाही. लाईट हाऊस ॲक्च्युली बंद झालेला, टाईम संपलेला. तरी पण आम्ही वाढवून घेतला आणि उघडला दरवाजा आणि बघितला निसर्ग. चिकट नाही रे, सरकणार. हो हे बघ चिकट असल्यामुळे सरकतं. हे आता व्ह्यू बघ. ॲक्च्युली सनसेट बघायला आलेलो, पावसाने आमची वाट लावली. अरे सन पावसात गेला. सन कुठे? तन्मणे पारवाई ए तन्मणे तन्मणे साहिल पडशील. मग तेच बोलतोय. भारी भारी मजा आली. पण जाऊ दे, हवा मस्त लागते यार. हवा वाटत नाही, पण काळोख झाल्यावरती असं वाटेल मजा केली मजा. आता फक्त सुखरूप बोट त्या साईडला पोचू दे, नाही तर टुंग 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 टुंग. आता वरून तरी नॉर्मल दिसलं पाणी. हा खरं जरा 5 मिनिट लेट झालं असतं तर
बोट होती आमची. चला आता उतरायला घेतो आणि बोटीने परत इकडे परत जायचंय. जरा भीती आहे. माहीत लावलं त्याचा आवाज येत असेल आता नीट. माहीत नाही मग अशी येत होता आवाज का. नाही आलाय मला माहिती. करबंद खराब ना आता खराब झाली ना. आता बरी असणार. हां म्हणजे खराब होणार 2-3 दिवस. मग आता काढू शकतो. तेच ना आवशी गोईगत करवंदा मुंबई. आता बरी असणार. म्हणजे 2 दिवसांनी मग ती खराब होणार. हां पाऊस पडला की खराब. अच्छा. किती दिवस राहतली ती अशी काढली तर. आता तुम्ही जाऊन लगेच खायला पाहिजे. अच्छा मग काय. नाहीतर नाही ते ते ना तिखट नाही. मुंबई काही येत ती का. मुंबईत नाही तर नाही. नाही राहू. ही कशी काढून ताबडतोब खाल्ली ती. त्याला चिक हे असतो ना डिंक. हां त्याच्यामुळे ती चिकचिकीत होती. अच्छा. वाऱ्याने पडली होती. हवा होय लागली. हां हवेने आदलान पडली. करवंद कुठे काय लोक आहेत ना. ते बघ आत भरलेले आहेत पण काटे आहेत रे. हो काय झालं खायला मुंबईवाले काय आहे बघ इथं. मागून घेऊया. हे बघ. चला. अच्छा. बघ बघ चालू लोक चालू झालेत करायला. भाई कुठे जायचं. तुम्हाला परत मिळणार नाही. ते जीव घालव मिळणार नाही. हे एवढं काय. पण भिरभिरला रे आपण इंजिनला. चला चला सांगू एवढे गोळा केले पाऊस जर एकदा पण आम्ही कोणच खात नाही. आपल्याकडे आहेत आता 200 रुपये तरी आहेत आपल्याकडे. जरा उजेडातच खाली उतरतोय. 6:30 झाले. पण मजा आली भिजायला जरा. हे कपडे पण सुकले रे. माझे कपडे हा 6:30 वाजत आले. काटत हो बो. नीट जायला पाहिजे. चपलेत काटा घुसला. आता गरम व्हायला लागलं. बेस्ट एक्सपिरियन्स. याला उतरतो आता. हा हे रतांबे पडले सगळे. लाईट असली पाहिजे फक्त आता. नाही लाईट बोलली. मी तुला पाठवलं मे महिन्याच्या स्टार्टिंगला गेलेली ना तेव्हाच बोललेला डॉक्टर की आंबे जास्त खाऊ नका. आम्ही दररोज आंबे विथ व्हॅनिला आईस्क्रीम. मँगो विथ मँगो आईस्क्रीम खायचं ना नॅचरलचं. नाही ते गोव्याला खाऊया. गोव्याला खाऊया. गोव्याला ते गेल्या वेळी गेलेलो ना आपण. कुठच्या बीचला गेलेलो. तर आम्ही उद्या गोव्याला जाणार आहोत ऍक्च्युली. त्याची तयारी चालू आहे. प्लॅनिंग संध्याकाळी जाणार आहे ना. संध्याकाळी म्हणजे दुपारी 2 वाजता निघू. हम्म टाइमपास करत जाऊ पुढे. हम्म आणि म्हणजे बहीण गेलेली ना तर ते बहीण. आणि जर इश्यू माहिती का मग अशी कायकिंग करताना जर पाऊस आला असता तर वाट लागली असती. हे बघा हे आता सुटलेत इथे.
टिंग टिंग. मगाशी ह्याच्यामुळे वाचलेलो. चला चला बोट आली. तिकडे जाणार. तू कशाला हालतो? तू इकडे राहा जरासा इतर. हे थांब हातात वॉटरप्रूफ नाही. मगाशी तर आपण गेलोच असतो. मग बॅलन्सिंग पाऊस यायच्या आधीच आम्ही इकडे पोहोचलो. एकदम पोचलो आणि पाऊस पडला. कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं दिलं आमचं. पोचलोय आता. आत घालू नको. ए आत नको घाल. चल उतर. एकदम इझी उतरो. बॅलन्स बघायला सगळा. चला सुखरूप आणि आलेलो आहे ना. पण मजा आली खरंच. हा मजा म्हणजे स्टार्टिंगला पहिला बोटीतून जाताना फाटली. होती की पाऊस पडला तर वाट लागणार आणि विजा बाजूलाच पडत होत्या. आणि नंतर जेव्हा ते बोलले की तुमचा मोबाईल बंद करा नाहीतर वीज पडते. मी बोललो अरे बंद केला तरी पण वाट तर लागणार आहे मोबाईलला जरी विजाने पकडलं तर. आता फक्त वीज नको पडू बाकी काय. पण आलो सुखरूप. आता जाऊ घरी जरा फ्रेश होऊ. त्यावेळी मला असं वाटतं की त्यावेळी आपण सकाळी निघू. चला गाडी बघ लावायला जागा आहे का आता. इथेच लाव इथेच लाव. इकडे अरे ते काटे वगैरे असले तर ठीक. नाही ना काटे नाही तिथे. इथे फक्त ते चिरे असतील. हा मग इकडे आहे पण इकडे हा ठीक आहे लाव. तिकडे असणार वाटतं वर असणार जागा. हा चल. हा सुकलो. काय काका मज्जा मज्जा आहे मज्जा. काना करा बंद. हा आता नंतर रात्री चकण्या भिजवायला पाहिजे ती. पिझ्झा काय पडत होते आम्ही गेलो तेव्हा. मस्त आहेत. चकण्याला मस्त राहतात. तुम्हाला मी कॅमेऱ्याचा मागचा जिग्नेसचा ओळख दाखवतो बघा. ये लड़का बहुत मेहनत कर रहा है. इसे फॉलो करो. इसे लाईक करो. शेअर करो. पावसाचं पाणी आलं रे. देखो ना गाइस. देखो ना. तर असा होता आमचा आजचा दिवस आणि मजा आली ॲक्च्युली लाईट हाऊस बघायला आणि पावसात भिजून गेलो त्यामुळे एक मजा आली. तर हा ब्लॉग इथेच संपतोय. उद्या जाणार आहोत गोव्याला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला.